नमस्कार. महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषद संचलित गिरीस्थान प्रचारक कनिष्ठ महाविद्यालय महाबळेश्वर, मी प्राध्यापक गुलाब आमराळे आपलं स्वागत करीत आहे. आज आपण पहिल्या प्रकरणातील शेवटचा जो मुद्दा जो आहे, लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्येचा विस्फोट, हा जो मुद्दा जो आहे, या मुद्द्याची माहिती आपण आज घेणार आहोत. लोकसंख्येची वाढ आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले की लोकसंख्येची वाढ म्हणजे काय, तर जन्म आणि मृत्यू दरामुळे लोकसंख्येमध्ये वाढ होत असते किंवा लोकसंख्येमध्ये जी घट होत असते, याचा अभ्यास आपण हा केलेला आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यानुसार जन्मदर आणि मृत्यूदर आणि त्याचा लोकसंख्येवर होणारा काय परिणाम आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर पहिले तर जास्त जन्मदर आहे, मृत्यूदरही जास्त असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्येची वाढ जी आहे ही वाढ कमी प्रमाणामध्ये होणार आहे किंवा लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या स्थिर राहणार आहे. दुसरा मुद्दा आहे, त्या ठिकाणी जन्मदर जास्त आहे आणि मृत्यूदर घटत आहे, तर लोकसंख्येची वाढ जी आहे ही लोकसंख्येची वाढ जास्त असणार आहे. तिसऱ्या मुद्द्यामध्ये जास्त जन्मदर आहे आणि मृत्यूदर कमी आहे, तर लोकसंख्येची वाढ या ठिकाणी सुद्धा जास्त असणार आहे. त्यानंतर घटता जन्मदर आहे, मृत्यूदरही कमी आहे, तर त्या ठिकाणी लोकसंख्येची जी वाढ जी आहे ही लोकसंख्येची वाढ ही जास्त वाढ असणार आहे किंवा लोकसंख्या त्या ठिकाणी स्थिर असणार आहे. आणि जन्मदर कमी आहे आणि मृत्यूदर कमी आहे, तर लोकसंख्या जी आहे त्या ठिकाणी जास्त स्थिर असणार आहे. जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यामध्ये जी काही तफावत निर्माण होते याला लोकसंख्येची वाढ असे म्हटले जाते. आणि लोकसंख्येची ही जी वाढ जी आहे ही वाढ अतिशय वेगाने जर होत असेल किंवा लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या प्रमाणाबाहेर जर वाढत जर असेल तर त्याला लोकसंख्येचा विस्फोट असे म्हटले जाते. साधारणपणे 20व्या शतकामध्ये आपल्या जगामध्ये लोकसंख्येचा जो विस्फोट जो आहे हा विस्फोट झालेला आहे. म्हणजे अनेक देशांमध्ये लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या वेगाने वाढत आहे. वेगवेगळी कारणे आहेत आणि या वेगवेगळ्या कारणांमुळे लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे हा वेग हा त्या ठिकाणी जास्त आहे. आता ही जी लोकसंख्येची वाढ कशी झालेली आहे या संदर्भामध्ये लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा मांडलेला आहे आणि आपल्याला आता या लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा जो अभ्यास जो आहे हा अभ्यास करायचा आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक आलेख दिलेला आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा आणि रेषालेख दिलेला आहे आणि या रेषालेखाचा आपण अभ्यास करून त्या रेषालेखाच्या खाली किंवा या आकृतीच्या खाली जे काही प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ही उत्तरे आपल्याला शोधायची आहेत. म्हणजे 1.7 ही जी आकृती आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे त्याचं आपण निरीक्षण करायचं आणि त्याखाली जे विचारलेले प्रश्न जे आहेत या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. आता पहिला जो प्रश्न जो आहे, पहिला प्रश्न आहे की आलेखात नीळ आणि काळी या रंगाच्या ज्या रेषा ज्या आहेत या रेषा काय दर्शवतात, तर निळ्या रंगाची रेषा जी आहे, निळ्या रंगाची रेषा ही जन्मदर दर्शविते आणि काळ्या रंगाची जी रेषा जी आहे ही काळ्या रंगाची रेषा मृत्यूदर दर्शविते. त्यानंतर आलेखात दाखवलेला हिरवा भाग काय दर्शवितो, म्हणजे या ठिकाणी असणारा हा जो हिरवा भाग जो आहे, हा जो हिरवा भाग जो आहे हा काय दाखवत आहे, तर या ठिकाणी जी लोकसंख्येची जी नैसर्गिक वाढ जी आहे ही लोकसंख्येची नैसर्गिक वाढ हा जो हिरवा रंग जो आहे हा हिरवा रंग या आलेखामध्ये दाखवत आहे. त्यानंतर आलेखात दाखवलेला निळा भाग काय दर्शवत आहे, म्हणजे या ठिकाणी निळा रंग दाखवलेला आहे, निळा भाग जो आहे हा या ठिकाणी काय दाखवत आहे, तर लोकसंख्येमध्ये होणारी जी नैसर्गिक घट जी आहे ही नैसर्गिक घट या ठिकाणी दाखवलेली आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे की आलेखात दाखवलेला निळा भाग काय दर्शवतो, तर या ठिकाणी नैसर्गिक घट जी आहे ही नैसर्गिक घट या ठिकाणी निळा भाग दाखवत आहे. चौथा प्रश्न आहे की कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे, तर पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा या 3 टप्प्यांमध्ये हा जो जन्मदर जो आहे हा जन्मदर हा जास्त आहे. त्यानंतर कोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरात तेवढाच आहे, तर जो चौथा टप्पा जो आहे
या चौथ्या टप्प्याच्या शेवटच्या भागामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर जे आहेत हे समान आहेत, सारखेच आहेत. आणि कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे, तर जो 5वा टप्पा जो आहे या 5व्या टप्प्यामध्ये अशी जी वाढ जी आहे ही वाढ दाखवलेली आहे. म्हणजे हा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आहे. यामध्ये दर हजारी होणारी जन्म व मृत्यू हा जो आहे हा या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि जी लोकसंख्येची एकूण लोकसंख्या जी आहे या एकूण लोकसंख्येची वाढ कशी झालेली आहे हे या आलेखामध्ये दाखवलेलं आहे. तर याचे जे वेगवेगळे जे टप्पे दिलेले आहेत या वेगवेगळ्या टप्प्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिला टप्पा जो आहे, हा पहिला टप्पा, या पहिल्या टप्प्याला अतिशय स्थिर म्हणजे या ठिकाणी लोकसंख्येची वाढ जी आहे ही लोकसंख्येची वाढ या टप्प्यामध्ये होत नाही. लोकसंख्या या ठिकाणी स्थिर आहे पहिल्या टप्प्यामध्ये. या ठिकाणी जन्मदर जास्त आहे आणि मृत्यूदरही जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी लोकसंख्या स्थिर का आहे, जन्मदर जास्त आहे, मृत्यूदर जास्त आहे. त्यानंतर त्यामुळे लोकसंख्या स्थिर राहिलेली आहे, लोकसंख्येची वाढ होत नाही. लोकसंख्येची वाढ जी आहे त्या ठिकाणी स्थिर आहे. कुठे अशी परिस्थिती ज्या ठिकाणी अर्थव्यवस्था पूर्ण मागासलेली आहे, शेतीसारखे जे प्राथमिक व्यवसाय जे आहे ते प्राथमिक व्यवसाय ज्या ठिकाणी चालतात त्या ठिकाणी अशी स्थिती आहे. शिक्षणाच्या संधी ज्या आहेत त्या शिक्षणाच्या संधी त्या प्रदेशामध्ये मर्यादित असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास जो आहे हा विकास कमी झालेला आहे. वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे आणि त्यामुळे मृत्यूदर जो आहे हा मृत्यूदर त्या ठिकाणी जास्त आहे. आणि त्याचबरोबर या पहिल्या टप्प्यामधली जी अवस्था जी आहे ही सध्या जगातील कोणत्याही देशामध्ये नाही. म्हणजे पहिला टप्पा ओलांडून जगातले सर्व देश जे आहेत हे सर्व देश पुढे गेलेले आहेत. आता दुसरा टप्पा काय आहे, तर आरंभीच्या काळामध्ये विस्तारणारा, तो आरंभीचा सुरुवातीचा जो काळ जो आहे या सुरुवातीच्या काळामध्ये विस्तारणारा आहे. आणि याच टप्प्यामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. लोकसंख्या अतिशय वेगाने या टप्प्यामध्ये वाढत आहे. म्हणून दुसऱ्या टप्प्याला लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा जो आहे हा टप्पा म्हटले जाते. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, तर आरोग्यविषयक सेवा ज्या आहेत, आरोग्यविषयक सेवा, वैद्यकीय सेवा ज्या आहेत यांचा विस्तार झालेला असतो. त्यामुळे मृत्यूदरामध्ये घट आणि जन्मदर जो आहे हा जन्मदर स्थिर असतो. म्हणजे जन्मदर वाढतच असतो, स्थिर आहे. आणि मृत्यूदरामध्ये घट झालेली असते. कारण का, तर आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत, वैद्यकीय सुविधा ज्या आहेत या वैद्यकीय सुविधांचा विकास आणि विस्तार या ठिकाणी झालेला असतो. शेती, उद्योग आणि वाहतूक हे जे व्यवसाय जे आहेत यांचा जो विस्तार जो आहे हा विस्तार या ठिकाणी झालेला असतो. प्राथमिक श्रेणीमधला शेती व्यवसायाचा विकास झालेला असतो. त्याचबरोबर द्वितीय श्रेणीमध्ये असणारा वाहतूक, उद्योग हे जे व्यवसाय जे आहेत या व्यवसायांचा विकास या ठिकाणी झालेला असतो. लोकसंख्या नियंत्रणासाठी म्हणजे लोकसंख्या विस्फोट झालेला आहे, लोकसंख्या वेगाने वाढत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रणाचे जे प्रयत्न जे आहेत हे प्रयत्न सुरू झालेले असतात. लोकसंख्या वाढीचा दर हा जास्त असतो आणि म्हणून याला लोकसंख्येचा विस्फोट असे म्हटले जाते. म्हणजे अतिशय वेगाने लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या या ठिकाणी वाढत असते. लोकसंख्या वाढीचा दर हा अतिशय जास्त असतो. अतिशय वेगाने लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या वाढत असते. आता ही अवस्था कुठे आहे जगातील, तर बांगलादेश, नायजर आणि युगांडा हे जे देश जे आहेत या देशामध्ये अशी जी स्थिती जी आहे ही स्थिती आहे. म्हणजे आफ्रिका आणि आशियातील एक देश, आशियातील या ठिकाणी असणारा हा बांगलादेश हा जो देश आहे या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये हा देश आहे. या ठिकाणी लोकसंख्येचा विस्फोट जो आहे हा विस्फोट झालेला आहे. आपण पाठीमागं पाहिलेले की याच देशामधला जो जन्मदर जो आहे हा जन्मदर सुद्धा जास्त आहे बांगलादेश. त्यानंतर दुसरा जो आहे हा नायजर देश, आफ्रिका खंडामध्ये येणारा हा नायजर देश हा सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे. आणि तिसरा देश आहे युगांडा, हा सुद्धा आफ्रिका खंडामध्ये येणारा विषुववृत्ताच्या जवळ असणारा असा देश आहे. म्हणजे हे जे देश जे आहेत हे देश अजूनही मागासलेल्या अवस्थेमध्ये आहेत. उद्योगांचा विकास अतिशय कमी प्रमाणामध्ये झालेला आहे.
शेतीचा विकास झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्येचा जो विस्फोट जो आहे हा विस्फोट झालेला आहे. म्हणजे मृत्यूदरामध्ये घट झालेली आहे आणि जन्मदर या ठिकाणी स्थिर आहे. असा हा दुसरा टप्पा आहे. त्यानंतर तिसरा टप्पा हा नंतरच्या काळामध्ये विस्तारणारा असा आहे. नंतरच्या काळामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यामध्ये मोठी तफावत निर्माण होते आणि तो विस्तारणारा असा हा तिसरा टप्पा आहे. काय या ठिकाणी असते तर मृत्यूदर कमी झालेला असतो. मृत्यूदर जो आहे हा मृत्यूदर या ठिकाणी कमी झालेला आहे आणि जन्मदर सुद्धा कमी झालेला असतो. लोकसंख्या वाढीचा दर थोडा कमी होतो. देशाच्या प्रगतीचा वेग वाढलेला असतो आणि उत्पादन जे आहेत हे उत्पादन सुद्धा या ठिकाणी वाढलेले असते. उद्योग सेवा व्यवसाय म्हणजे द्वितीय आणि तृतीय हे जे व्यवसाय जे आहेत या व्यवसायांचा विकास झालेला असतो. शिक्षणाची पातळी जी आहे ही पातळी उंचावलेली असते. कुटुंब नियोजनाचे महत्त्व लोकांना पटलेले असते आणि त्यामुळे कुटुंबाचा आकार जो आहे हा आकार या टप्प्यामध्ये लहान होत जातो. या टप्प्यामध्ये कोणते देश आहेत बघा, उदाहरणार्थ चीन आणि भारत हे जे देश जे आहेत या ठिकाणी असणारा चीन हा देश आणि ते असणारा आशियातील भारत. आशियातील भारत आणि चीन हे जे दोन्ही देश जे आहेत हे दोन्ही देश तिसऱ्या टप्प्यामध्ये येतात. म्हणजे या ठिकाणी काय झालं तर लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे हा थोडा मंदावलेला आहे. लोकसंख्या वाढीचा दर सध्या या ठिकाणी कमी झालेला आहे, परंतु लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या याही ठिकाणी वेगाने वाढत असते. नंतरच्या काळामध्ये हा जो टप्पा जो आहे या ठिकाणी विस्तारणारा आहे. हे जगातील दोन्ही देश, चीनचा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये प्रथम क्रमांक आहे आणि भारताचा दुसरा क्रमांक आहे. चीन लोकसंख्येच्या बाबतीमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे आणि भारत जो आहे हा भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये असणारे जे दोन्ही देश जे आहेत या दोन्ही देशांमध्ये जी लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या जास्त आहे. त्यानंतर चौथा टप्पा, हा जो चौथा टप्पा जो आहे हा कमी बदल दर्शवणारा असा हा चौथा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये जन्मदर जो आहे हा जन्मदर कमी झालेला असतो. जन्मदराचा वेग हा कमी झालेला असतो. देशाची आर्थिक स्थिती चांगली असते. या ठिकाणी द्वितीय आणि तृतीय व्यवसाय जे आहेत म्हणजे उद्योग आणि सेवा हे जे व्यवसाय, सेवाभावी व्यवसाय आणि उद्योगधंदे हे जे आहेत यांचा विकास या ठिकाणी वेगाने झालेला असतो. उच्चतम वैद्यकीय सुविधा ज्या आहेत या सुविधा या ठिकाणी उपलब्ध असतात या देशांमध्ये आणि त्यामुळे मृत्यूदर जो आहे हा खूपच कमी झालेला असतो. आता ही अशी स्थिती कुठे आहे तर अमेरिका संयुक्त संस्थाने, अमेरिकेची जी संयुक्त संस्थाने आहेत USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी असणारा जो देश आहे उत्तर अमेरिका खंडामध्ये असणारा देश आहे आणि या ठिकाणी प्रगत असा देश आहे. या ठिकाणी चौथा टप्पा जो लोकसंख्येचा जो आहे लोकसंख्या संक्रमणाचा चौथा टप्पा कमी बदल दर्शवणारा असा या ठिकाणी असणारा हा संयुक्त संस्थाने हे जे हा जो देश जो आहे या देशामध्ये सध्या ही अशी स्थिती आहे. म्हणजे या ठिकाणी वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा यांचा जो विकास जो आहे हा वेगाने झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या वाढीचा वेग हा खूपच कमी झालेला असतो. मृत्यूदर जो आहे हा मृत्यूदर खूप कमी झालेला असतो कारण उच्चतम वैद्यकीय सुविधा या देशांमध्ये उपलब्ध असतात. आणि शेवटचा जो आहे पाचवा टप्पा हा ऋणात्मक वाढीचा टप्पा म्हणून ओळखला जातो. म्हणजे या ठिकाणी लोकसंख्येची वाढ होत नाही तर या ठिकाणी लोकसंख्येची घट जी आहे ही घट या टप्प्यामध्ये होते म्हणून ऋणात्मक वाढीचा टप्पा असं या पाचव्या टप्प्याला म्हटलेलं आहे. या ठिकाणी झालं तर जन्मदर खूपच कमी झालेला आहे आणि मृत्यूदराशी तो समान आहे. म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर जे आहे हे जवळजवळ समान असतात आणि त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे हा वेग खूपच कमी झालेला आहे.
काही देशांमध्ये लोकसंख्येमध्ये घट झालेली आढळून येते. सर्व देशांची आर्थिक स्थिती जी आहे ही आर्थिक स्थिती उत्तम असते. शैक्षणिक, वैद्यकीय ह्या ज्या सुविधा ज्या आहेत या उच्च दर्जाच्या सुविधा या प्रदेशांमध्ये असतात. उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध असतात. आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा विकास, शिक्षणाचा विकास या प्रदेशांमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या या ठिकाणी स्थिर किंवा काही ठिकाणी लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या कमी झालेली, लोकसंख्या वाढीचा वेग हा खूपच कमी म्हणजे ऋणात्मक वाढीचा वेग या टप्प्यामध्ये असतो. आता असे देश कुठे आहेत तर युरोप खंडामध्ये असणारा स्वीडन आणि फिनलँड या ठिकाणी निळ्या रंगाने दाखवलेला छोटासा देश आहे स्वीडन. युरोप खंडामध्ये येणारा नॉर्वे या देशाच्या शेजारी असणारा हा युरोपच्या उत्तरेकडे असणारा देश आहे स्वीडन आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारी असणारा फिनलँड लाल रंगाने या ठिकाणी दाखवलेला आहे. हा फिनलँड हा देश या ठिकाणी काय आहे तर लोकसंख्या जी आहे, लोकसंख्या वाढ जी आहे हे ऋणात्मक आहे. असा 5वा टप्पा हा या ठिकाणी आहे. या सिद्धांतामध्ये संक्रमण, लोकसंख्या वाढीच्या संक्रमण सिद्धांतामध्ये हा 5वा टप्पा नवीन याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रथम या मॉडेलमध्ये किंवा या आलेखामध्ये 4च टप्पे होते. आता 5वा टप्पा हा या ठिकाणी ॲड केलेला आहे. कारण का तर या काही देशांमध्ये अशी लोकसंख्येची जी ऋणात्मक वाढ जी आहे ही ऋणात्मक वाढ ही या ठिकाणी दर्शवलेली आहे. आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये शेवटचा भाग जो असा दिलेला आहे की आपल्याला असं निरीक्षण करायला सांगितलेलं आहे की लोकसंख्या वाढ इसवी सन 1000 ते 2000 पर्यंतची आकडेवारी दिलेली आहे आणि त्याचे निरीक्षण करून लोकसंख्या वाढीचा दुपटीचा जो कालावधी जो आहे हा कालावधी आपल्याला शोधण्यासाठी सांगितलेला आहे. आपल्यासमोर एक आलेख, रेषालेख आणि स्तंभालेख याच्या साहाय्याने या वर्षातील लोकसंख्येची वाढ जी आहे ही लोकसंख्येची वाढ ही दाखवलेली आहे. साधारणपणे 16व्या शतकापर्यंत किंवा 17व्या शतकापर्यंत लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या 600 दशलक्ष इथपर्यंत ही लोकसंख्या होती. परंतु साधारणपणे 1850 नंतर म्हणजे लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे हा वेग वाढलेला आहे आणि लोकसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी सुद्धा हा कमी झालेला आहे. म्हणजे 1850 नंतर लोकसंख्या ही वाढण्याला सुरुवात झाली आणि 1950 नंतर लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे हा अतिशय वाढलेला आहे. या ठिकाणी लोकसंख्येचा स्फोट जो आहे हा 20व्या शतकात झालेला आहे आणि त्यानंतर सुद्धा लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे हा वेग अतिशय वाढलेला आहे. साधारणपणे 1987 मध्ये जगाची लोकसंख्या जी आहे ही जगाची लोकसंख्या 500 कोटी झालेली आहे. 11 जुलै 1987 हा जो दिवस जो आहे या दिवशी जगाची लोकसंख्या ही 500 कोटी झालेली आहे. म्हणजे लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे हा वेग अतिशय जास्त हा झालेला आहे आणि त्यामुळे 500 कोटी लोकसंख्या झाल्यानंतर 11 जुलै हा जो दिवस जो आहे हा दिवस आपली जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे WHO यांच्या मार्फत जगामध्ये 11 जुलै हा जो दिवस जो आहे हा दिवस लोकसंख्या वाढीचा इशारा दिन म्हणून आपल्या जगामध्ये साजरा केला जातो. कारण 11 जुलै 1987 या दिवशी जगाची लोकसंख्या जी आहे ही जगाची लोकसंख्या ही 500 कोटी ही झालेली आहे. म्हणजे लोकसंख्या वाढीचा वेग हा या ठिकाणी वाढलेला आहे. सध्या जगाची लोकसंख्या जी आहे ही जगाची लोकसंख्या 7.7 अब्ज म्हणजे 700 कोटीपेक्षाही जास्त ही जगाची लोकसंख्या जी आहे 2020 मध्ये जगाची जी लोकसंख्या जी आहे ही 700 कोटीपेक्षाही जास्त आहे. 7.7 अब्ज एवढी जगाची लोकसंख्या आहे. म्हणजे ही लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या अतिशय जास्त जगामध्ये वाढलेली आहे. आणि लोकसंख्या वाढीचा इतिहास जर पाहिला तर साधारणपणे 20व्या शतकानंतर लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे हा वेग वाढलेला आहे. आता आपल्याला यापुढे लोकसंख्येच्या विषयी असणारे जे घटक जे आहेत
किंवा लोकसंख्येची रचना, लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळे जे घटक अभ्यासले जातात किंवा लोकसंख्येची जी रचना जी आहे ही रचना कशी आहे, म्हणजे लिंग, वय, ग्रामीण, शहरी, साक्षर, निरक्षर असे काही लोकसंख्या अभ्यासाचे घटक आहेत. त्याला लोकसंख्येची रचना म्हणजे जन्मताच व्यक्तीला काही वैशिष्ट्य प्राप्त झालेले असतात आणि काही जन्मानंतर प्राप्त होतात. त्यानुसार लोकसंख्येचा जो अभ्यास केला जातो त्याला लोकसंख्येची रचना असे म्हटले जाते. आपण हा जो भाग जो आहे हा भाग पुढील प्रकरण जे आहे लोकसंख्या भाग 2 दुसरं जे प्रकरण जे आहे या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण याचा अभ्यास करणार आहे. म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये आपण जो अभ्यास केला तो त्यामध्ये लोकसंख्या जी आहे या लोकसंख्येची वाढ कशा प्रकारे झालेली आहे याची माहिती घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्येचे वितरण जे आहे हे वितरण जगामध्ये असमान आहे. आणि लोकसंख्येचे वितरण असमान का आहे आणि या लोकसंख्येच्या वितरणा असमान असण्यावरती प्राकृतिक घटक आणि राजकीय घटक किंवा आर्थिक घटक, सामाजिक घटक या घटकांचा परिणाम हा झालेला आहे. आणि त्यामुळे जगामध्ये लोकसंख्येचे वितरण जे आहे हे वितरण असमान झालेले आहे. खंडानुसार लोकसंख्येचे वितरण कसे आहे याची माहिती आपण या प्रकरणामध्ये घेतलेली आहे. आणि शेवटी लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत जो आहे या सिद्धांताविषयीची माहिती आपण शेवटच्या भागामध्ये घेतलेली आहे. तर पुढील भागामध्ये आपण लोकसंख्या भाग 2 किंवा लोकसंख्येची जी रचना जी आहे या रचनेसंबंधीचा अभ्यास आपण